जय मल्ल. श्री स्वामी समर्थ. मोत्याच्या हारापेक्षा घामाच्या धारांनी मनुष्य अधिक शोभून दिसतो, बरोबर का नाही? श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. किती गाड्या उज्जैन यात्रा. टाटा बाय बाय. वाटतंय का नाही जेजुरीला गेल्यासारखं? मस्त येळकोट येळकोट जय मल्हार. इथून आपला व्हिडिओ सुरू झालेला आहे. चला तर तुम्ही म्हणसान हे गर्दा कशाचा आहे? तर गर्दा आहे आमच्या इथं रोडचं पण बांधकाम सुरू होत आहे आणि आमच्या कॉलनीतील सर्व महिला मंडळी जे आहेत ना, शिहोडला जात आहेत. सर्व महिला मंडळी आमच्या वार्डचे नगरसेवक आहेत अक्षय भैया देशमुख, हे घेऊन जात आहेत सर्व महिलांना. शिहोड, उज्जैन आणि ओंकारेश्वर इथला ट्रिप आहे. पूर्ण महिला मंडळ आहेत, पूर्ण जेंट्स वगैरे कोणी नाहीत. जे मंडळाचे जेंट्स असतील, मुलं असतील तेच जाणार आहेत इतक्या महिलांना सांभाळायला. तसं तर 500 महिलाची नोंदणी झालेली होती, पण काय झालं 1000 महिला झाल्या. मग त्यासाठी त्यांना गाडी पण कमी पडल्या होत्या. तर पुढं त्यांनी नियोजन केलेलं होतं ते बरोबर केलेलं आहे. चला तर मग आमच्या पण बॅगी वगैरे पॅक करून झालेल्या आहेत. आम्ही इथे येऊन बसलो होतो. तर आहे आमच्या घराच्या समोरच आहे रोड, तिथं बसलेले होते सगळेजण. तर ते म्हणे 2 वाजता या, तर 4 वाजता निघणार गाड्या. त्यांचं वगैरे पूजन वगैरे करून झाल्याच्या नंतर मग आम्ही 2 ते 2:30 वाजता इथं आलो. तर पाहू शकता सर्व महिलांनी मस्त फेटे वगैरे बांधून ठेवलेले आहेत. इतकं छान नियोजन केलेलं होतं ना, खरंच खूप छान. आणि असं वाटत होतं आम्ही इथं परभणीमध्ये नाहीच, कोण्या तर तीर्थयात्रेलाच गेलोत. इतका गर्दा झालेला होता. पूर्ण ट्रॉफिक वगैरे बंद. इथल्या गाड्या वगैरे ॲटो स्टँड आहे बंद केलेले होते. आम्हाला सोडून चालात असं नसतंय मैत्रिणी. आपलं काय केलं असं नसतंय मैत्रिणी. म्हणलं फेटा घेटा घालून बसल्यात मस्त. मग फेटा घालते आता मी यायले. हा मग बघा ना किती छान दिसायला ते. केशरी तर घालायचं होतं ना, गुलाबी काऊन घातले की. हे जे आहे ना ॲटो स्टँड आहे आणि इथले ॲटो ट्रॉफिक गाड्या वगैरे सर्व बंद केलेल्या होत्या, कारण इथं सगळी पब्लिक येऊन थांबलेली होती आणि गाड्या इथंच येणार होत्या. तशा तर 16 गाड्या होत्या, पण त्यांना महिला मंडळी जास्त झाल्यामुळे कमी पडल्या गाड्या. तर त्यांनी परत 2 गाड्या मागवल्या. कशामुळं कमी पडल्या? तर महिला मंडळीसोबत त्यांच्या मुली पण निघालेल्या आहेत. त्यामुळं आता मुलं कुठं राहतील? आई गेल्याच्या नंतर मुलं कुठं राहतील? त्याच्यामुळं मुलीसुद्धा गेलेल्या आहेत. आणि खूप मोठी ट्रिप होती ना, त्यामुळं खरंच खूप छान नियोजन केलेलं आहे. इतकं छान वाटत होतं ना खरंच. आणि तशी तर माझी पण जायची इच्छा होत होती, पण काय करू, आमच्या घरचं काही प्रॉब्लेम असल्यामुळं मला जाणं झालं नाही. त्यामुळं मुलगी गेलेली आहे. चला म्हणलं, मला नाही तर नाही, तिला तरी दर्शन घडण शिहोडचं. सध्या तर शिहोडला बरेच लोक जात आहेत महाकालेश्वरचं दर्शन घेण्यासाठी. आता उज्जैन आहे, ओंकारेश्वर आहे आणि शिहोड आहे. आता हिची पाठवणी केलेली आहे, कारण हे मी गाड्या जाईपर्यंत थांबलेली नव्हते. कारण 5 ते 6 वाजले होते गाड्या जायला आणि घरी कोणी नव्हतं. त्यामुळं मी घरी आले आणि घरी आल्याच्या नंतर थोडा आराम वगैरे केला. त्यानंतर घरी येऊन मग पुलाव बनवलेला आहे. मिस्टरांना म्हणलं काय करायचं स्वयंपाक? तर ते काय म्हणले, मला त्या दिवशी पांढरा पुलाव बनवला होतास ना, पांढरा भात तसा बनव म्हणे. एकदा मी करून खाऊ घातलं तर त्यांनी माझ्या नेहमी काय करायचं जेवायला म्हणलं की तेच म्हणतात की ते पुलाव कर त्या दिवशी बनवलेला. एरवी तर म्हणतात की तुला भाताचा प्रकार जमत नाही, खिचडी जमत नाही. आणि खरंच आहे, मला खिचडी वगैरे एवढी खास जमत नाही. पण ते पुलाव बनवला ना त्या दिवशीपासून त्यांनी तर त्या पुलावचे फॅन झालेले आहेत. म्हणतात की तू ते पुलाव बनवला होतास ना, एकदम भारी बनवला होता, तसाच बनव. चला तर मग सुरुवात करूया. तेल टाकलेलं आहे आणि त्यामध्ये सगळे खडे मसाले घातलेले आहेत आणि त्यानंतर लसूण वाटून टाकलेलं आहे आणि एक कांदा मोठा उभा चिरून घातलेला आहे. आता थोडंसं सॉफ्ट होईपर्यंत आणि लसणाचा कच्चट वास जाईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे. खरंच तुम्हाला सांगते काय पुलाव झालेला होता भयानक. याच्यामध्ये हिरवे मटार, बटाटा आणि फुलगोबी चिरून स्वच्छ धुवून घातलेली आहे आणि त्यानंतर आपल्याला घालायचं आहे एक मोठा टोमॅटो
आणि त्यानंतर पनीरच्या भाजीमधलं पनीर उरलं होतं. उरलेली भाजी वगैरे शिळी कोणी खात नाहीत. मग मी ते पनीर काय केलं, धुवून काढलं आणि यामध्ये टाकलं. आणि सोया चंक्स असतात ना, ते पण उकडून छान शिजवून घेतलेले आहेत. सोया चंक्स मात्र छान शिजवून घ्यायचे आहेत, ते घातलेले आहेत. आता यामध्ये घातलेला आहे किचन किंग मसाला. तुम्ही हे मसाला घालत नसाल तर नक्की घालून बघा. अप्रतिम अप्रतिम होते ही पुलाव. खरंच खूप छान लागतो. आणि बोलण्याच्या नादामध्ये मला ना मिरची टाकायचं विसरूनच गेले. तर हिरव्या मिरच्या टाकलेल्या आहेत 2-3. आणि 10 ते 15 मिनटं तांदूळ धुवून स्वच्छ ठेवले होते. थोडं 15 मिनटं धुवून ठेवायचे आहेत. थोडेसे फुगल्या जातात मग ते टाकलेले आहेत. आणि थोडं 5 ते 10 मिनटं असंच शिजू दिलेलं आहे. त्यानंतर टाकलेलं आहे मीठ. आणि मीठ टाकल्याच्या नंतर छान मस्त मिक्स करायचं आहे. आणि आपल्याला पाहिजे आता 1 वाटी तांदूळ घेतलेले आहेत. हे सुगंधी चुन्नर म्हणजे काली मूछ तांदूळ आहेत, सुगंधी चुन्नर पण म्हणतात. तर ह्या तांदळाला थोडंसं पाणी कमी लागतं बघा. जास्त पाणी टाकलं ना चिकट होतं. त्यामुळे जितके मी तांदूळ 1 वाटी घेतले नाही, 1 वाटीच पाणी घातलेलं आहे. कारण भाज्या भरपूर टाकल्यात आणि भाजायला भरपूर पाणी असतं. त्यामुळं मी पाणी कमी टाकलेलं आहे. जास्त चिकट पण छान लागत नाही. त्यानंतर थोडासा किंचित आपल्या घरचा काळा मसाला घातलेला आहे. आणि 1 उकळी आली की खूप सारी कोथिंबीर घातलेली आहे. आणि छान झाकण लावून 2 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत. बघा आता पाहू शकता व्हेज पुलाव तयार झालेला आहे. खरंच अशा थंडीमध्ये असा गरमागरम व्हेज पुलाव म्हणलं ना खूपच भारी लागतो. पण काय करू, मला ते सोया चंक्स आवडत नाहीत. मी कधीही सोया चंक्स असं तोंडात सुद्धा टाकून बघितलेला नाही. तर मी काय केले, ते पुलाव खाताना सगळे सोया चंक्स काढून जिम्मीला खाऊ घातले किंवा मुलांना दिले. मी फक्त भात खाल्लेला आहे. खरंच सांगते अप्रतिम झालेला होता हा पुलाव. नक्की एकदा अशा पद्धतीने करून बघा. खूप सिंपल आहे. त्यांनी मगाशी ढोकळा आणलेला होता. ढोकळ्यासोबत चटणी आलेली होती आंबट गोड. ते म्हणले मी पुलावसोबत मला खायची आहे तशीच ठेव. मग मी त्यांना पुलाव देताना बघा ही चटणी दिलेली आहे. पुलाव गरमागरम काढला आणि त्यावर गावरानी तूप टाकलं आणि त्यांना जेवायला दिला. आता त्यानंतर मी भांडे वगैरे घासून घेतले आणि परत मी पण जेवायला घेतले. आता हे मुलाचं ताट करीत आहे. कशी वाटली रेसिपी आणि आमची शिहोड यात्रा कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. भेटूया पुन्हा. बाय बाय. आवडल्यास नक्की फॉलो शेअर करा. श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. बाय बाय.